माझे मार्गदर्शक आणि सन्माननीय नेते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब रत्नागिरीमध्ये आले होते। खरं तर मी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भेट माझी काय होऊ शकली नाही। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की 10 ते 12 दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला होता। त्याचं कारण असं होतं की माझी मुलगी शिवानी सावंत माने हिने उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे उमेदवारी मागितली आणि म्हणून एक नैतिकता बाळगून आपण जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा आणि अशा वेळी महायुतीच्या बैठकीला उपस्थित राहणं हे चुकीचं आहे। त्याच्याकरता मी त्यावेळेचा राजीनामा दिला आणि तो राजीनामा मंजूर करावा अशी मी साहेबांना विनंती केली होती, परंतु तो काय 10-12 दिवसात तो मंजूर झाला नव्हता। परंतु काल चव्हाण साहेब स्वतः आले आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की याच्या पुढे राजेश सावंत हा भारतीय जनता पार्टीचा भाग नसेल। अर्थात मी स्वतःहूनच राजीनामा त्यांच्याकडे दिला होता आणि त्याचवेळी तर मी परत त्यांना विनंती पण केली होती की साहेब बघा, माझ्यामुळे पक्षाचं नुकसान होऊ नये, माझ्यामुळे तुम्हाला कुठे गालबोट लागू नये तुमच्यावर, की तुमचा मी त्यांच्या जवळचा सहकारी असल्यामुळे, आणि म्हणून मला तुम्ही यातून मोकळं करा असं मी चुकून मध्ये त्यांच्या वैयक्तिक आमच्या खाजगी बैठकीत सांगितलं होतं। परंतु त्यावेळी आमच्या दोघांच्या चर्चेतनं त्यांनी आपल्याला प्रेसला सांगितलं की हा आता विचाराधीन नाही, आम्ही वरती पक्षामध्ये चर्चा करून निर्णय घेऊ। त्याप्रमाणे त्यांनी चर्चा केली असेल आणि तो निर्णय झाला असेल। परंतु मला जर त्यांनी नुसता फोन जरी करून सांगितलं असतं किंवा मला निरोप जरी पाठवला असता की आई तू सदस्य तत्वाचा पण राजीनामा दे किंवा तुझा मंजूर झाला, तरी मी स्वतःहून प्रेसला सांगितलं असतं की मी राजीनामा दिला होता, तुम्ही राजीनामा देऊन मला पक्षानं पण सदस्यत्वाचं रद्द केलेलं आहे हे मी स्वतःहून सांगितलं असतं। त्यांना एवढ्या नगर परिषदेच्या या धामधुमीमध्ये महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत ते, साधारणपणे महाराष्ट्रामध्ये 300-350 नगर परिषदेच्या निवडणूक आहेत, अशा वेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी त्यांना एवढा जाणं येणं वेळ खर्ची घालवणं हे मला काय बरोबर नाही वाटलं। कारण काय मी एवढा फार मोठा नेता नव्हतो किंवा काय नव्हतो, मला एक नुसता जरी त्यांनी कॉल केला असता की राजेश तुला पदमुक्त करण्यात येत आहे किंवा पक्षातून पण मुक्त करण्यात येईल, दुसऱ्या मिनिटाला जाऊन मी तुमच्या इथं प्रेस घेऊन सांगितलं असतं मला मेसेज साहेबांचा मिळालाय, मी मग आजपासून भारतीय जनता पार्टीचा सदस्य नाही। परंतु ते आले, ते एवढं सगळी व्यस्त कार्यक्रमातून आले की स्वतःहून आले की कुणी आणलं, हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझं त्यांच्यावर असलेलं प्रेम किंवा त्यांचं माझ्यावर असलेलं प्रेम त्यांनी व्यक्तच केलं की राजेश हा मित्र म्हणा पाठ वेगळा आहे, त्यांनी स्वतःच पहिलं सुरुवातीच्या याच्यात त्यांनी सांगितलं। आणि माझं पण तुम्हाला मी सांगतो, मी भले जरी त्यांनी मला पार्टीतून काढला असेल किंवा काय असेल, त्यांच्याबद्दल जो आदर मला आहे तो कायमस्वरूपी राहणार, कारण त्यांनी मला पार्टीमध्ये घेतला। त्यावेळी मी नगरसेवक होतो, 1 वर्ष झालं होतं माझं, उपनगरसेवक होतो, परंतु ज्या राजकीय तात्विक गोष्टी मला पटल्या नाहीत म्हणून बाहेर पडलो, त्यावेळी त्यांनी मला पार्टीमध्ये घेतला। एकदा नव्हे 2दा त्यांनी मला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली, विश्वासाने दिली, आणि त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबातला एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्याबरोबर कायम राहिलो। नुसतंच पार्टीमध्ये नव्हे तर त्यांनी मला माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा अनेक वेळा मला मदत केली। मला नेहमीच त्यांनी एक कुटुंबाचा सदस्य म्हणून एक वेगळी वागणूक दिली। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असं ओळखलं जायचं की राजेश सावंत रवींद्र चव्हाणांचा एकदम जवळचा माणूस, एवढं माझं त्यांचं नातं होतं, आहे आणि राहील। मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन नाती जपणारा माणूस आहे, तर माझं त्यांचं नातं जे आहे ते बंधुतुल्य असं नातं आहे, ते माझे गुरुबंधूसारखेच आहे। त्यामुळे भले जरी मला त्यांनी पार्टीतनं बाजूला केला असेल तरी माझी नाती ती मी कधीच तोडत नाही आणि ती कायमस्वरूपी त्यांच्या बाबतीत राहील। त्यांच्या आदर्शावर पाऊल ठेवूनच भविष्यामध्ये जे काम मी 25 वर्षापूर्वी हातात घेतलं, एक सामान्य कार्यकर्त्यापासून सुरुवात केली, तेच काम माझं निरंतर पुढे सुरू राहील। रत्नागिरीच्या जनतेकरता भले जरी मी पदाधिकारी नसलो तरी सुद्धा राजेश सावंत म्हणून कुठल्याही गोष्टीसाठी रत्नागिरीच्या लोकांसाठी मी अवेलेबल असेल याची खात्री या निमित्तानं आपल्या सर्वांना मी देतो।
आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब हे नुसते माझ्या पक्षाचे अध्यक्षच होते, माझे ते गुरुबंधू होते आणि माझे मार्गदर्शक होते. 15 दिवसापूर्वी त्यांच्याशी सल्ला मसलत करून माझा स्वतःहून राजीनामा पार्टीकडे दिला होता जिल्हाध्यक्ष पदाचा. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं होतं की आम्ही नंतर निर्णय घेऊ म्हणून. त्यांना परत एकदा विनंती केली होती की मला त्यातून मुक्त करावं. आणि काल पाहिलं मी, ते आले आणि त्यांनी सांगितलं की राजेश चव्हाण आता भारतीय जनता पार्टीचा भाग नाही. मला जरी साहेबांनी नुसता एक मेसेज जरी पाठवला असता की राजेश तू सदस्य पदाचा राजीनामा दे भारतीय जनता पार्टीचा, तुला आता भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायला संधी नाही, तरी त्यांच्या एका नुसत्या मेसेजवरून सुद्धा मी आपल्या सगळ्या पत्रकारांसमोर येऊन मी माझा राजीनाम्याचं सगळं सांगितलं असतं. साहेबांनी माझ्याकरता एवढा वेळ खर्ची घालण्याची गरज नव्हती, कारण महाराष्ट्राचे नेते आहेत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये 300-350 नगरपंचायतीच्या निवडणुका चालू आहेत. माझ्या नेत्यांना इथं यावं माझ्यासाठी आणि वेळ खर्ची करावा असं मला स्वतःला वाटत नाही. चुकीचं वाटलं की माझ्यामुळे असं त्यांना स्वतःचा अमूल्य वेळ खर्ची करावा लागला. आणि त्याच्यामुळे त्यांनी कधीही मला चांगल्या गोष्टीसाठीच मार्गदर्शन केलं. त्यांनी मला पक्षात घेतलं, मला अध्यक्ष केला, एकदा नव्हे दोनदा केला. कायमस्वरूपी ते माझ्या पाठीशी राहिले, कुटुंब म्हणून राहिले, परिवार म्हणून राहिले. आणि त्यामुळे ते आजही आदरणीय आहेत, उद्याही आहेत, परवाही आहेत. आतापर्यंत आज सकाळपर्यंत माझ्या घरावरचा झेंडा हा भारतीय जनता पार्टीचाच होता. मी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देण्याच्या परिस्थितीतच नव्हतो. पण पार्टीनंच काही गोष्टींमुळे करायचं मला बाजूला केला असेल, हरकत नाही. मी पार्टीचा निर्णय स्वीकारला. कालपर्यंत मी माझ्या मुलीच्या प्रचारात कुठेही नव्हतो, ना मी तिचा फॉर्म भरायला पण गेलो वडील असताना सुद्धा. परंतु आज या निर्णयापर्यंत मी आलो की जर पार्टीनं मला मोकळा केलाय तर माझ्या मुलीसाठी मी आता फिरू शकतो असं मला स्वतःला वाटतं. सक्रियपणे प्रचारात उतरणार का? नक्की 100%. माझ्या अडचणी, माझ्या कसल्या अडचणी, मला काय अडचण नाही, कारण माझ्याकडे काय माझं टर्नओव्हर ते कमी आहे, तर मला कुठलीच अडचण नाही. मला कोणी येणार नाही. माझ्या नावावर एकही गुन्हा नाही, काही नाही माझ्याकडे. असं काय कुठले धंदे बिंदे माझे 2 नंबरचे नसलं काही नाही. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. 25 वर्ष मी काम करतोय आणि रत्नागिरी जनतेला माहिती आहे राजेश चव्हाण कशा पद्धतीनं काम केलं नाही. त्यामुळे मला खात्री आहे की मी केलेलं काम असेल त्या कामाचे बदल्यात काही देऊ नये लोकांनी, पण ह्यावेळी माझ्या मुलीसाठी आशीर्वाद द्यावेत आणि तिला काम करण्याची संधी द्यावी. त्याच्यामुळे मी पूर्णपणे याच्यापासून अलिप्त होतो. अचानक साहेब आले काल आणि त्यांनी हा निर्णय घेतला. मला त्यांनी पार्टीमध्ये घेतला होता, त्यामुळे त्यांचाच अधिकार आहे मला पार्टीमध्ये ठेवायचं की नाही तो. त्यामुळे त्यांचा अधिकार त्यांनी वापरला. त्यांच्याबद्दल मला आजही उद्याही कायमचा आदर 100% असणार. आजच सांगून टाकतो की पक्षाचं बंधन होतं माझ्यावर, म्हणून मी कालपर्यंत कुठेही प्रचारात नव्हतो. मी माझ्या मुलीचा फॉर्म भरायला सुद्धा गेलो नाही. मला विनंती केली होती की फॉर्म भरायला तरी या म्हणून, इथंही गेलो नव्हतो, कारण का पार्टीमध्ये मी असल्यामुळे मी त्या गोष्टी करत नव्हतो. परंतु आता पार्टीनेच मला मोकळं केलं असल्यामुळे मी आजपासून तिच्या प्रचारात पूर्णपणे सहभागी होणार. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.